श्री स्वामी समर्थ. राहूचे धनिष्ठ नक्षत्रात गोचर. या 4 राशींच्या अडचणी वाढणार. पैशाचा व्यवहार करताना सावध राहा. राहूंच्या नक्षत्र बदलाचा नकारात्मक प्रभाव प्रामुख्याने 4 राशींच्या लोकांवर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या काळात आर्थिक निर्णय घेताना सावधगिरी बाळगणे आणि मानहानीसारख्या प्रसंगापासून दूर राहणे गरजेचे आहे. ज्योतिषशास्त्रात महत्त्वाचा मानला जाणारा स्पष्ट राहू लवकरच आपले नक्षत्र बदलणार आहे. मंगळवार 30 जून 2026 रोजी रात्री 11:07 स्पष्ट राहू धनिष्ठ नक्षत्रात प्रवेश करेल. विशेष म्हणजे पुढील वर्षाचे एप्रिल 2027 पर्यंत राहू याच नक्षत्रात विराजमान असेल आणि त्यानंतर श्रावण नक्षत्रात प्रवेश करेल. राहूच्या या नक्षत्रात बदलाचा नकारात्मक प्रभाव प्रामुख्याने 4 राशीच्या लोकांवर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या काळात आर्थिक निर्णय घेताना सावधगिरी बाळगणे आणि मानहानीसारख्या प्रसंगापासून दूर राहणे गरजेचे आहे. चला तर मग या राशीबद्दल जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. मिथुन राशीच्या लोकांसाठी आगामी काळ आव्हानांनी भरलेला असेल. वडिलांबरोबरचे संबंध बिघडण्याची किंवा वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींची चालून आलेली पदोन्नती हुकवण्याची शक्यता निर्माण होईल. पैशाची बचत करण्याचे प्रयत्न अपयशी ठरू शकतात. जीवनातील अडचणी वाढल्या तरी मनावर नियंत्रण ठेवून शांत राहणे फायदेशीर ठरेल. शनी 10व्या भावात असण्याच्या कारणाने या सप्ताहात आरोग्याशी जोडलेल्या काही समस्या तुमच्या कार्यक्षेत्रासाठी काही महत्त्वाच्या कार्यासाठी बाधित करू शकते. म्हणून काही परिस्थितीवर फसण्यावर घाबरू नका, तर उत्तमरित्या त्यांचा सामना करा. कारण विपरीत परिस्थितीमध्ये तुमचे घाबरणे तुम्हाला मानसिकदृष्ट्या खूप कमजोर बनवण्याचे शारीरिक रूपात आणि तुमच्या समस्या वाढवू शकते. या सप्ताहात कार्यस्थळी, भले ते ऑफिस असो किंवा तुमचा कारभार, तुमचा कोणताही निष्काळजीपणा तुम्हाला आर्थिक नुकसान देऊ शकतो. म्हणून घाई गर्दीत काही करण्यापासून सावधान राहा आणि प्रत्येक कार्य व्यवस्थित पद्धतीने करा. केतू 3ऱ्या भावात असण्याच्या कारणाने या सप्ताहात तुम्ही आपल्या कौटुंबिक जीवनात चालत आलेले कलह दूर करून खराब कौटुंबिक आर्थिक स्थितीला उत्तम करण्यात यशस्वी राहतील. यामुळे तुमच्या आईवडिलांना तुमच्यावर प्रेम दाखवताना दिसतील. जर पूर्वी तुम्हाला आपल्या करिअरमध्ये काही निराशा हातात आली असेल तर या सप्ताहात वस्तू परत ठीक व्हायला लागतील आणि तुमचा व्यवसाय सकारात्मक दिशेने अधिक लागेल. यामुळे तुम्हाला ही आपल्या मानसिक तणावापासून मुक्ती मिळवण्याची यश मिळू शकेल. जर या सप्ताहात तुमच्या करिअरची निवड तुमच्याद्वारे केली जाणार असेल तर तुम्ही कुठल्या प्रकारच्या दबावात येऊन त्यापासून जोडलेले काही निर्णय घेणे टाळा. असा कुठलाही निर्णय घेऊ नका की ज्यासाठी तुमचं मन सहमती देत नसेल. या आठवड्यात प्रेम आणि रोमांस जीवनातून दिसून येईल, परंतु यावेळी आपणास प्रत्येक परिस्थितीत आपली आणि आपल्या प्रेमाची मनस्थिती आनंदी ठेवण्यात देखील आवश्यकता असेल. कारण योग असे आहेत की प्रेमाच्या मार्गावर आपल्याला काही अडथळ्यांना सामोरे जावे लागते. म्हणून त्यासाठी आगाऊ तयारी करा. या सप्ताहात शक्यता आहे की जीवनसाथीचा व्यर्थ मागण्या तुम्हाला राग येईल. या कारणाने तुम्ही त्यांना बरे वाईट बोलू शकता. तथापि हा राग अधिक काळासाठी राहणार नाही आणि जसे की तुम्ही शांत व्हाल तसे स्वतः जीवनसाथीला काही भेट करून त्यांच्याकडे माफी मागा. अशा जर जीवनसाथीला काही भेट करून
त्यांच्याकडून माफी मागा. अशात जर तुम्ही सुरुवातीपासून आपल्या रागावर नियंत्रण ठेवाल तर शक्यता आहे की तुम्ही आपले 1-2 दिवस वाया घालवणार नाही. मिथुन राशीतील जातकांना 7व्या आणि 10व्या भावाचा स्वामी बृहस्पतीच्या पहिल्या भावात असण्याच्या कारणाने मिळते जुळते परिणाम मिळण्याचे संकेत आहे. बृहस्पतीच्या या स्थितीच्या कारणाने तुमच्यावर कामाचा दबाव खूप राहू शकतो. राहूच्या 9व्या भावात असण्याच्या कारणाने तुम्हाला भाग्याची साथ मिळण्याची बाधेचा सामना करावा लागू शकतो आणि या कारणाने तुम्ही पुढे प्रगती करण्यास असमर्थ राहू शकता. तुमच्या राशीचा स्वामी बुध 29 मे ते 22 जून 2026 पर्यंत पहिल्या भावात राहील. यामुळे तुमच्यासाठी अनुकूल परिणामांची अपेक्षा केली जाऊ शकते. यानंतर बुध 22 जून 2026 ते 7 जुलै 2026 पर्यंत तुमच्या दुसऱ्या भावात गोचर करेल. एकूणच हा महिना मागील महिन्यापेक्षा अधिक चांगला राहण्याची अपेक्षा आहे. एखाद्या कपटी धूर्त परिस्थितीचा सामना करावा लागल्यामुळे उदास होऊ नका. जसे अन्नामध्ये मीठ असणे गरजेचे आहे तसेच जीवनात सुखाची किंमत करण्यासाठी थोडेसे दुःख असावे लागते. आपला मूड बदलण्यासाठी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हा. जर तुमची धनसंपत्ती काही गोष्टी कोर्ट कचेरीत अटकलेली असेल तर आज त्यात तुम्हाला विजय मिळू शकतो आणि तुम्हाला धनलाभही होऊ शकतो. तुमच्या ओळखीचे कुणीतरी तुमची आर्थिक स्थिती पाहून विचित्र पद्धतीने प्रतिक्रिया देईल. त्यामुळे घरात तुम्हाला अवघडल्यासारखे वाटेल. कोणीतरी मागणी घालण्याची शक्यता आपल्या पत्रिकेत दिसून येते. कलात्मक क्षेत्रातील लोकांना आजचा दिवस यशदायी ठरेल. बऱ्याच काळापासून ते वाट पाहत असलेली कीर्ती आणि मान्यता त्यांना मिळेल. रिकाम्या वेळेत आज तुम्ही आपल्या मोबाईलवर काही वेब सिरीज पाहू शकता. स्त्रिया शुक्रवारच्या असतात आणि पुरुष मंगळवारचे. पण आजच्या दिवशी शुक्र आणि मंगळ एक होणार आहेत. भाग्यांक आहे 1. भाग्यरंग आहे नारंगी आणि सोनेरी. उपाय: कौटुंबिक संबंध घनिष्ठ राहण्यासाठी घर किंवा कार्यालयात केळीचे झाडाची मुळे ठेवा. तर पुढची रास आहे सिंह. सिंह राशीच्या लोकांसाठी राहूचा हा नक्षत्र बदल सामाजिक प्रतिष्ठेला धक्का लावणारा ठरू शकतो. समाजात किंवा कार्यक्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता असल्याने वागण्या बोलण्यात काळजी घ्या. हातात आलेली कामे अचानक मध्येच रेंगाळू शकतात. कामाच्या ठिकाणी सहकार्याकडून फसवणूक होण्याची भीती आहे. वादविवादांचे प्रसंग उद्भवतील. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान तुर्तास पुढे ढकलले. पहिल्या भावात केतू स्थित असण्याच्या कारणाने या सप्ताहात नियमित व्यायाम तुम्हाला तंदुरुस्त ठेवण्यात महत्त्वाची भूमिका निभावेल. या काळात तुमच्या आरोग्यात उत्तम परिवर्तन येण्याची योग बनताना दिसतील. खास करून त्या लोकांसाठी ही वेळ विशेष चांगली आहे त्यांना स्थूल समस्या आहे, कारण त्या लोकांना यावेळी आपल्या काही समस्यांना कायमस्वरूपी आराम मिळू शकेल. बृहस्पतीच्या 12व्या भावात असण्याकारणाने हा सप्ताह कुठल्याही प्रकारची लहान रिअल इस्टेट आणि वित्तीय देवाणघेवाणीसाठी खूप शुभ आहे. तथापि कुठलीही प्रकारची मोठी गुंतवणूक करण्यापासून सावधान राहा आणि जर असे शक्य नसेल तर तुम्हाला कुणी मोठ्या किंवा अनुभवी व्यक्तीची मदत नंतर कशामध्येही गुंतवणूक करू शकता. या सप्ताहात तुम्ही आपल्या कुटुंबाच्या प्रति आपली जबाबदारी समजून कुटुंबातील सदस्यांच्या जबाबदारीचे गरजेचे महत्त्व द्या. अशात तुम्ही त्यांच्या सुखदुःखाचे भागीदार बना, म्हणजे त्यांना वाटेल की तुम्ही खरंच त्यांची काळजी घेतात आणि ते तुमच्या समक्ष आपल्या गोष्टी मोकळेपणाने ठेवू शकतात. या राशीतील स्वनियोजित व्यवसायी या सप्ताहात अधिक यश मिळवतील. यामुळे त्यांना समाजासोबत घर कुटुंबात ही योग्य मान सन्मान मिळू शकेल.
आणि यामुळे त्यांना स्वतःला उत्तम प्रदर्शनासाठी प्रोत्साहित करण्यात मदतही मिळेल. तुमचे साप्ताहिक राशी भविष्य हे संकेत देत आहे की उच्च शिक्षण ग्रहण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही वेळ विशेष उत्तम राहील, कारण तुम्हाला या काळात प्रत्येक विषयांना समजण्यात मदत मिळेल. यामुळे त्यांना समाजासोबत कुटुंबात योग्य मान सन्मान मिळू शकेल आणि यामुळे स्वतःला उत्तम प्रदर्शनासाठी प्रोत्साहित करण्यास मदत मिळेल. तुमचे साप्ताहिक राशी भविष्य हे संकेत देत आहे की उच्च शिक्षण ग्रहण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही वेळ विशेष उत्तम राहील, कारण तुम्हाला या काळात प्रत्येक विषयांना समजण्यात मदत मिळेल. यामुळे तुम्ही आपल्या भविष्यासाठी काही मोठा निर्णय घेऊ शकतात. या सप्ताहात तुमच्या घरचे तुमच्या प्रेमसंबंधावर येऊन तुमच्या प्रेमीला अपशब्द बोलू शकतात. यामुळे तुमच्या प्रेमीला खूप वाईट वाटेल. सोबतच तुमच्या नात्यामध्ये दुरी येण्याची शक्यता आहे. जितके शक्य असेल प्रेमीवरून घराच्या सोबत वाद घालू नका. या सप्ताहात जीवनसाथी तुमचे काही मोठे आर्थिक नुकसान करू शकते. यामुळे तुमच्या दोघांमध्ये या गोष्टीला घेऊन वाद होईल. अशात तुम्हाला स्थितीचा उत्तम बनवण्याची प्रतीक्षा करून धैर्याने काम करण्याची आवश्यकता असेल. राहू 7व्या भावात, बृहस्पती 11व्या भावात, केतू 1ल्या भावात आणि शनी 6व्या भावात आणि 7व्या भावाचा स्वामी असून तुमच्या 8व्या भावात उपस्थित आहे. करिअरचा कारक शनी ग्रह 8म भावात आहे. त्यामुळे करिअरच्या क्षेत्रात प्रगती किंवा विकास करण्याच्या मार्गात तुम्हाला बऱ्याच बाधांचा सामना करावा लागू शकतो. यापासून बचाव आणि सकारात्मक परिणाम मिळवण्यासाठी तुम्हाला योजना बनवणे आणि कठीण मेहनत करणे आवश्यकता आहे. जून 2026 या वेळी बृहस्पती तुमच्या 11व्या भावात राहील, ज्यामुळे तुम्ही शेवटी यश प्राप्त करू शकाल आणि बृहस्पतीच्या आशीर्वादाने तुम्ही यशस्वी होणे आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्याच्या स्थितीमध्ये असू शकता. बृहस्पती या स्थितीतून तुम्हाला अधिक धन कमवण्यासाठी मार्गदर्शनही मिळू शकते. दुसऱ्या भावाचा स्वामी बुध 29 मे 2026 ते 22 जून 2026 पर्यंत तुमच्या 11व्या भावात आणि नंतर 22 जून 2026 ते 7 जुलै 2026 पर्यंत तुमच्या 12व्या भावात राहील. अधिक कोलेस्ट्रॉल असलेला आहार सेवन करणे टाळा. चढ उतारामुळे फायदा होईल. नातेवाईक व मित्रमंडळीकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळतील. प्रेम अमर्याद असते, असीम असते हे तुम्ही यापूर्वी ऐकले असेल, पण आज तुम्ही त्याचा अनुभव घेणार आहात. नवीन संयुक्तिक उपक्रम सुरू करण्याचा विचार असेल तर त्वरेने निर्णय घ्या. सध्या ग्रह आपणास अनुकूल आहे. तुम्हाला जे हवे आहे ते करण्यास घाबरू नका. तुमच्याजवळ वेळ असेल, परंतु या व्यतिरिक्त तुम्ही काही करू शकणार नाही जे तुम्हाला संतुष्ट करेल. विवाह एक वरदान आहे आणि आज तुम्हाला त्याची प्रचिती येणार आहे. भाग्यांक आहे 3 आणि भाग्यरंग आहे केसरी आणि पिवळा. उपाय: वडाच्या झाडावर दूध अर्पण करा आणि आपल्या आरोग्यामध्ये चांगल्या गोष्टी आणण्यासाठी डोक्यावर झाडाजवळ झाडाची ओल्या मातीची टिळा लावा. वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये या काळात प्रचंड संभ्रमावस्था निर्माण होईल. मानसिक ताण आणि अस्वस्थता वाढल्यामुळे दैनंदिन कामावर परिणाम होऊ शकतो. आर्थिक नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. शिवाय कुटुंबातील सदस्यांना आरोग्याची चिंता संतावेल. कोणत्याही वादात न पडण्यासाठी या काळात कमी बोलणे आणि मौन बाळगणे हाच सर्वोत्तम उपाय ठरेल. 4थ्या भावात राहू स्थित असण्याच्या कारणाने या सप्ताहात तुम्हाला आपल्या संगीताच्या प्रति विशेष सावधान राहावे लागेल, कारण शक्यता आहे की तुमच्या संगतीमधील कुणी स्वार्थी माणूस तुम्हाला तणाव देईल.
या कारणाने तुम्ही योग्य रीतीने खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष कराल. 10व्या भावात असण्याच्या कारणाने या सप्ताहात तुम्हाला सुरुवातीपासून पैशाची बचत करण्याच्या बाबतीत घरातील सदस्य आणि आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत विचार करण्याची अधिक आवश्यकता असेल. अन्यथा तुम्हाला सप्ताहाच्या शेवटी आर्थिक तंगीसोबतच बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागू शकतो. या आठवड्यात आपल्या वैयक्तिक जीवनात पूर्वीचे रहस्य उघडकीस आल्याने आपणास काही अडचणीचा सामना करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत आपल्यासाठी हे अधिक चांगले होईल की एखादे रहस्य उघड होण्याची प्रतीक्षा करण्याऐवजी आपण आपली चूक स्वतःच इतरांशी सामायिक करून कबूल केली पाहिजे. त्याच्यासाठी हा सप्ताह करिअरच्या दृष्टीने चांगला राहणार आहे, कारण या काळात तुम्हाला आपल्या कुठल्या विकाराची निजत मिळू शकेल. यामुळे तुम्ही आपल्या कार्यक्षेत्रात पहिल्यापेक्षा अधिक मेहनतीसोबत लक्ष्याच्या पूर्तीसाठी प्रयत्न करताना दिसा. या सप्ताहात तुमच्या राशीमध्ये शुभ ग्रहांची युती विभिन्न विषयात तुम्हाला याच्याकडे इशारा करते. म्हणून तुमच्यासाठी उत्तम हेच असेल की तुम्ही मन लावून अभ्यास करा आणि प्रत्येक चिंतेपासून निश्चिंत राहा, कारण यश या सप्ताहात तुम्हाला मिळूनच राहील. जर तुम्ही आतापर्यंत सिंगल होते तर तुम्हाला या सप्ताहात प्रेम जीवनाची नवीन गोष्टीमध्ये अधिक उत्साहित न होता कुठलाही निर्णय घाईगडबडीत घेणे टाळा, अथवा पुढे जाऊन तुम्हाला चिंता होऊ शकते. या आठवड्यात हे शक्य आहे की आपला जोडीदार आपल्या सर्वांसमोर आपला अपमान करू शकतो, ज्यामुळे आपल्याला समाजातील प्रतिष्ठेलाही इजा होऊ शकते. अशा परिस्थितीत आपण सुरुवातीपासूनच काळजी घ्यावी लागेल की आपण असे काहीही काम करू नका ज्यामुळे समस्या उद्भवेल. या महिन्यात प्रमुख ग्रह जसे राहूची स्थिती अनुकूल नाही. बृहस्पती 8व्या, शनी 3ऱ्या आणि 4थ्या भावाचा स्वामी असून 5व्या भावात विराजमान आहे. केतू 10व्या भावात आहे, ज्याला अनुकूल सांगितले जाऊ शकते. करिअरचा कारक ग्रह शनी या महिन्यात तुमच्यासाठी प्रतिकूल सिद्ध होण्याची शक्यता शकतो. तसेच 4थ्या भावाचा स्वामी रूपात तुमच्या 5व्या भावात विराजमान राहील. या महिन्यात शनीमुळे तुम्हाला आपल्या करिअरमध्ये वाचणे पाहायला मिळू शकते. करिअरमध्ये उत्तम संधी आणि मनासारखी उन्नती मिळवण्यासाठी नोकरी बदलण्याच्या बाबतीत विचार करू शकतात. केतू 10व्या भावात राहतील, यामुळे तुम्हाला आध्यात्मिक स्तर लाभ होईल आणि तुम्हाला ईश्वराचा आशीर्वाद प्राप्त होऊ शकतो. तुम्ही अधिक ज्ञान प्राप्त करणे आणि आपल्या शिक्षणाला वाढवण्यास सक्षम असू शकता. आध्यात्मिक कार्यात तुम्हाला आपल्या कामात अधिक लाभ मिळू शकतो. मौज मजा करण्यासाठी बाहेरगावी जाऊन आनंद लुटला, मजा कराल. व्यापारात आज चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी तुम्ही आपल्या व्यवसायाला नवीन उच्चता देऊ शकतात. कामानिमित्त खाजगी कार्यक्रमात जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रभावी बड्या व्यक्तींशी निकटता संपर्क होईल. जे लोक आतापर्यंत सिंगल आहे त्यांच्या भेट आज कुठल्या तरी खास व्यक्तीसोबत होण्याची शक्यता आहे. परंतु गोष्टीला पुढे वाढवण्याच्या आधी हे नक्की जाणून घ्या की ती व्यक्ती कुणासोबत नात्यामध्ये नसावी. कामाच्या अधिकतेच्या व्यतिरिक्त कार्यक्षेत्रात तुमच्या ऊर्जा पाहिली जाऊ शकते. आज तुम्ही दिलेल्या कामाला ठरलेल्या वेळेच्या आधीच पूर्ण करू शकता. कुठल्या पार्कमध्ये फिरताना आज तुमची भेट कुणी अशा व्यक्तीसोबत होऊ शकते ज्याच्यासोबत तुमचे मतभेद होते. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनुकूल असे वातावरण असेल. भाग्यांक आहे 5. भाग्यरंग हिरवा आणि आकाशी. उपाय: गाईला उकडलेले बटाटे हळदीची पावडर टाकून खाऊ घाला आणि प्रेम जीवन चांगले ठेवा. वृषभ राशीच्या लोकांसाठी राहूचे गोचर अनेक अडचणी घेऊन येणारे ठरले. या काळात अचानक खर्च वाढल्यामुळे किंवा धनहानी झाल्यामुळे आर्थिक संकट निर्माण होऊ शकते. नोकरी आणि व्यवसायाच्या ठिकाणी कामात अडथळे येण्याची शक्यता आहे.
तसेच कुटुंबाच्या सदस्यासह मतभेद वाढल्याने मानसिक शांतता भंग पावेल, मन संभ्रमित राहील, त्यामुळे प्रत्येक पाऊल जपून टाकावे. शनी 11व्या भावात असण्याच्या कारणाने तुम्हाला या गोष्टीचा अनुभव येईल की तुमचे आरोग्य जर उत्तम आहे तर तुम्ही जीवनातील प्रत्येक पक्षाचा आनंद घेऊ शकता. या काळात या राशीतील अधिकतर जातक या गोष्टीवर अंमल करून स्वतः त्यांच्या खराब सवयीमध्ये सुधार करण्याचा प्रयत्न करा. या पूर्ण सप्ताहात तुम्हाला आपल्या जीवनात वेगवेगळ्या क्षेत्रात धन खर्च करावे लागेल. यामुळे तुम्हाला काही धनाचा अभाव वाटू शकतो. अशात यावेळी तुम्हाला सुरुवातीमध्ये आर्थिक बाबींनी घेऊन एका योग्य रणनीती बनवण्याची सर्वात अधिक आवश्यकता असेल. यामुळे तुम्ही बऱ्याच विनाकारण खर्चावर नियंत्रण ठेवू शकाल. या आठवड्यात आपण आपल्या मित्रांसह आणि जवळच्या लोकांसह चांगला वेळ घालवू शकाल. यावेळी आपण त्यांच्याबरोबर एक सुंदर यात्रा किंवा पिकनिकला जाण्याची योजना देखील बनवू शकता. यावेळी वाहन चालवताना अधिक काळजी घ्या, अन्यथा काही प्रकारचे नुकसान होऊ शकते. जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये व्यापार करता आणि आपल्या व्यापाराच्या वृद्धीसाठी तुम्ही काही लोन घेण्यासाठी काही आवेदन दिले होते तर या सप्ताहात तुमच्या आवेदनाचा स्वीकार केला जाऊ शकतो. यानंतर जेव्हा तुम्ही लवकरच लोन घेऊन व्यापारात पैसा गुंतवू शकाल, यामुळे तुम्हाला भविष्यात उत्तम लाभ मिळेल. या आठवड्यात विद्यार्थ्यांचे मन शिक्षणातून भ्रमित झालेले असेल. याचे मुख्य कारण कुटुंबात एखादे कार्यक्रम आयोजन असू शकते. अशा वेळी वेळ वाया न घालवण्याऐवजी एकांतात जाऊन अभ्यास करा. या सप्ताहात घरात काही मंगल कार्याचे आयोजन होण्याचे, पाहुण्याचे आगमन होण्याचे काही जातक आपल्या प्रेमीला वेळ देण्यात अयशस्वी राहतील. यामुळे कारण नसताना तुम्ही त्यांना दुखी करू शकता. या सप्ताहात तुम्ही आपल्या वैवाहिक जीवनात कमी इंटरेस्ट असलेले जाणवाल. यामुळे तुम्ही अधिक काळ घरातून बाहेर आपल्या मित्रासोबत व्यतीत करणे पसंत कराल. यामुळे तुमच्या जीवनसाथीला वाईट वाटू शकते. उपाय: शुक्रवारी वृद्ध महिलांना सफेद फूल दान करा. शनी या महिन्यात 11व्या भावात राहील. तुमच्यासाठी शनी एक शुभ ग्रह आहे, ज्यामुळे तुम्हाला या महिन्यात अनुकूल परिणाम मिळू शकतात. बृहस्पती 11व्या भावात स्वामी असून तुमच्या 2ऱ्या भावात राहील, ज्यामुळे तुमच्या खर्चात वाढ होऊ शकते. यासोबत 11व्या भावाचा स्वामी असण्याच्या कारणाने तुम्हाला धन लाभ होण्याची शक्यता आहे आणि तुम्ही पैशाची बचत करू शकता. जून मासिक राशी भविष्य 2026चे सांगणे आहे की केतू या महिन्यात तुमच्या 4थ्या भावात राहील, ज्यामुळे तुम्हाला अधिक धनहानी होऊ शकते किंवा तुम्हाला आपल्या कुटुंबावर अधिक पैसा खर्च करावा लागू शकतो. खर्च वाढण्याच्या कारणाने तुम्हाला चिंता होऊ शकतात. 2ऱ्या भावात बृहस्पतीचा गोचर करण्याने तुम्हाला धन लाभ होण्याची शक्यता आहे. यासोबत तुम्ही चांगल्या मात्रेत पैशाची बचत करू शकाल. शनीचे 11व्या भावात असणे तुमच्या भाग्यासाठी एक चांगले संकेतक आहे. या काळात तुम्हाला अधिक धन लाभ होण्याची शक्यता आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्ही धन संचित करणे आणि पैशाचे बचत करणे यातही सक्षम राहाल. कलात्मक छंद तुम्हाला आराम मिळवून देतील. धनाने जोडलेल्या काही गोष्टी मार्ग निघू शकतो आणि तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. कुटुंबाच्या कल्याणासाठी मेहनत करा. तुमची कृती प्रेमापोटी असू देत आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगा आणि मत्सर करू नका. रोमांससाठी अत्यंत उत्तेजनापूर्ण दिवस आहे. सायंकाळी काहीतरी खास योजना आखा आणि आजची सायंकाळ जास्तीत जास्त रोमॅन्टिक करण्याचा प्रयत्न करा. आज तुमच्या कार्यालयात तुम्ही जे काम करत आहात त्याचा तुम्हाला भविष्यात एक वेगळ्या प्रकारे फायदा होणार आहे. आज तुमच्या जवळ रिकाम्या वेळ असेल आणि या वेळेचा वापर तुम्ही ध्यान करण्यात घालवू शकता. तुम्हाला आजचा मानसिक शांततेचा अनुभव होईल
आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत खूप छान काळ घालवा. भाग्यांक आहे 3. भाग्यरंग आहे केशरी आणि पिवळा. उपाय: सूर्याला तांब्याच्या पत्रामध्ये पाणी, गूळ, तांदूळ, गहू, लाल कुंकू, लाल फूट टाकून देणे तुमच्या नोकरी बिझनेसमध्ये उपयुक्त होईल.